सगळ्यांना शुभ सकाळ। माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। तर चला, आज सगळे कामं झाले, पटापट उरकून घेतले सगळे कामं। बाया सोडले इकडे आणि तिकडे आपली झाडझुडे झाली आणि काही 2-3 भांडे घासायचे राहिले, फक्त ते घासून घेतो आता। आणि रुपाचा चालू आहे सकाळी सकाळी स्वयंपाक। चापोळी खाता का बाई? चापोळी करतं का मला? हे पा रुपाचा स्वयंपाक काही उरकत आला आता। आणि आज लय सकाळी सकाळी उठलो आम्ही आणि सगळे कामं केले भरभर, कारण की आज लय घाई आहे, गडबड आहे, दाखवतोच तुम्हाला। आणि सगळे कामं उरकून जायचं आहे आज वावरात। नाही म्हणतात मामा का जैली म्हणतात ते घराच्या नाशिक मारून आता माय घरी जाऊ का मग? काय का मग काही फायदा एवढ्या लवकर उठून सगळे कामं करून सांगा आता। बरीच का माहिती भाकर दिली नाही झाला ना आपल्या भोवती चंद्रबाम नसते। हो, बंधू गेले वावरात, तरी बरंच झालं की रुपानं बंधूची भाकर दिली लवकर सकाळी करून, नाही तर मग आम्हाला जायला लागलं असतं, कारण वावरात काही काम नाही म्हणतात आता। तर मग घरी जाऊ आम्ही आता। चालला मग घरी जाऊ आपण, पाहू करुटले बिरुटले आणू। झाले आता मोठाले, ऊन तर पुरायला ना, ऊन तपलं की होतात ते मोठाले, धोड होतात मग। आता निंद्याला जरा आपलं तिकडे पोळ्या लायच्या लाकीच्या औषधात धोड। हो का, झाला मग आता झालं वावरात जाणं कॅन्सल। आणि असं काय जायचं असलं रात्रीच सांगून ठेवलं दादानं बंधूनं की उद्या वावरात जायला लागते, म्हणून सगळ्या तयाऱ्या करून ठेवल्या आम्ही। पण असं काही असलं ना की जायचं म्हटलं आणि मग सकाळी नाही म्हटलं की लय जीवार येते, लय असा कंटाळा येते। चला तर मग या चहा प्यायला, आता चहा पिऊन घेऊ आपण आज। पिऊन म्हणजे रोजच पिऊन घेतो, पण आज कंटाळ्यास एक पिऊन घेऊ राहिलं चहा। संडास तिकडल्या घरात आहे, मॅनेल ती रुपाचा चालू आहे नाश्ता। चहा गरम करू राहिली आता, पोळी गरम करून ठेवली होती रुपानंच। आणि आज भाजीला काय केलं? आज केले हरभरा। आज हरभऱ्याचीच भाजी आहे आणि हरभरेच भाजून हात। कुठे गेलते हो तू? हे पहा सगळी तयारी व्हायला आहे, पण आता नाही जावं लागत वावरात, त्याला कोण काय करू शकत नाही। चला मग चहा गरम उरायला, मस्त चहा घेऊन घेतो आता, मग नंतर पाहू काय काम करायचं ते। काही ना काही तर काम करावंच लागेल, दिवस जा। काय झालं? काम कल्ला करू आहे तुम्ही? हा, 2 भांड्यासाठी फक्त 2 भांडे तुम्ही येऊ घासतो अशी येऊ। येऊ भांडे घासतो मी। तुम्ही आंघोळ करा, शांत व्हा जरा, शांत व्हा। परत ना प्रशांत आहे, परत अंगात शांतता आहे, आणि पोराच्या मम्मीच्या अंगात बी लय शांतता आहे, लय म्हणजे लय। आता लोक मस्त बाहेर बसली आणि आता घरात येऊन कल्ला फक्त 2 भांड्यासाठी। आम्ही घरी कामे बसत होतो का, कपडे धुतले एवढे मोठे, आणि हे खताच्या चुंबड्या धुवून काढल्या। मग पायतच जाऊ मी गेटातून, तुले बाहेर बसली होती मस्त, आता आली मोठी नांगोडीले बसली कल्ला कुरायली। 2 भांडे नाही घासले बाई, काय बाई जीवन। आणि आज आमच्या बकऱ्याला चारा नाही, आज सगळे यायचं मूड खराब झालं। वावरात जाणार होतो पण नाही गेलो वावरात, म्हणून आता बकऱ्याला लावतो मी कुटार मस्तपैकी। आम्ही नाही खात बाई केळं, तुम्ही आम्हाला नसनस करता आम्ही नाही करत बाई। कोण गेला असला
मिस करता सगळेजण. आता आम्ही शांतपणे आमच्या बकऱ्याचं चारा पाणी करतो, झाडझूड करतो. मला तर आज बकऱ्या नाही वाटवायला सडकीनं. आज तर काही नेत नाही, पण उद्या बघ जरूर नेतो, जरूर. कुठे कोणा खोटायचं कल्ला करतील ना ते आपल्याला. अशा जागाच त्यांना आपल्या वावराला काय झालं वा तुले? ते बकऱ्या बिचारा कुटार खाऊ 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 थकल्या असतील. त्याला हिरवा चारा पाहिजे, पण आता हिरवा चारा आणणार आहे कोण? असं नाही ते. चला मग आता कुटारच घेतो लावून. कुटार येऊन नाही राहिलं. काय करणार मग? कुटार असे पर्याय नाही आता. मी वावरात गेली की कशी करता कुठं आहे सगळं बकरायचं चारा पाणी. मी घरी असते की ओय कल्ला करता. फक्त थांब ना बाई वा, तुलेच मानतो ना. एवढा कसा दांगडो करू राहिली तू? सारा कुठं सांडवलं. घरी असली की काय आय तो काही भिडत नाही ते कावल्या ते चारा खाऊ खाऊ व्हायला. धर व डोंबडे, तू पण खाय व डोंबडे. खाऊ राहिला मस्त चारा आता आमच्या डोंबड्या डांबड्या बाया.